कुपोषण निर्मूलन व संसर्गजन्य आजार नियंत्रण महाराष्ट्र राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष माजी आरोग्यमंत्री आमदार डॉक्टर दीपक सावंत यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी आरोग्य विभागाला भेट दिली। या अंतर्गत त्यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन समाधान व्यक्त केले। विशेष म्हणजे 2018 साली डॉक्टर दीपक सावंत हे आरोग्यमंत्री असताना त्यांच्याच हस्ते बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटनही संपन्न झालं होतं। यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रमेश करतसकर, बांदा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयुरेश पटवर्धन, तसेच श्री एस.आर. परब, तालुका आरोग्य सहाय्यक श्रीमती सुवर्णा खरात, श्रीमती क्षमा पुराणिक, तालुका विस्तार अधिकारी श्रीमती छाया घाडी, प्रभारी बालविकास अधिकारी श्री एस.एम. वेटे, आरोग्य सहाय्यक प्रशांत सालगुडे, आरोग्य सहाय्यक श्रीमती सुप्रिया रणसूर, आरोग्य सहायिका श्रीमती सीमा ठाकूर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते। पाहुयात काय म्हणाले डॉक्टर दीपक सावंत। मला आनंद वाटतो की मी 2018ला माझ्या हस्ते याचं उद्घाटन झालं आणि आज ती PSC चांगल्या प्रकारे काम करते। आणखीन या भागामध्ये एक नावाजलेली PSC आहे आणि लोकांच्या अडीअडचणीला गोरगरिबांच्या मदतीला धावून जाते असा आमचा स्टाफ आहे, याचा मला अभिमान वाटतो। काही त्रुटी असतील मान्य करतो मी, पण शेवटी त्यातून देखील विपरीत परिस्थितीमध्ये संघर्षाने आमची लोक काम करत आहेत। साधारणपणे आमच्याकडे इथे 416 ही सॅमची मुलं आहेत आणि मला वाटते 42 मॅमची 416 मॅमची 22 आणि 22 सॅमची मुलं आहेत आणि ती विखुरलेली आहेत। म्हणजे त्याच्यातल्या मुख्य सांगायचं म्हणजे सावंतवाडीमध्ये 4 आहेत, मालवणमध्ये आहेत, देवगडमध्ये आहेत, वैभववाडीत आहेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही मुलं आहेत आणि त्याच्यावरती आम्ही 1 to 1 मुलांच्या घरी जाऊन बघण्याचा प्रयत्न करतो। परवा मॅडम, मी आणखीन पाटील साहेब, आमचे सिव्हिल सर्जन, हे सगळेजण त्यांच्या घरी जाऊन आलो आणि त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही NRCमध्ये न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटर जे आहे त्याच्यामध्ये तुमच्या बाळाला पाठवा। पण पालक फार रिलक्टंट आहे, कारण 14 दिवसाचा स्टे त्यांना नको असतो। म्हणून त्यासाठी आम्ही एक नवीन योजना केली आहे की आपण डे केअर NRC, म्हणजे सकाळी ते बाळ PHCमध्ये येईल, त्याला आहार अंगणवाडीतर्फे आहार दिला जाईल, ते मॉनिटर केलं जाईल। असं 14 दिवस करून आम्हाला संपूर्णपणे हे कुपोषण आम्हाला दूर करायचं आहे 100%। मी तुम्हाला सांगितलं, आम्ही हे टास्क म्हणून घेतलं आहे, मी टास्क फोर्सचा अध्यक्ष आहे, हे टास्क म्हणून घेतलं आहे की आज हा जिल्हा जो आहे, सिंधुदुर्ग जिल्हा जो माझा जिल्हा आहे, तो जिल्हा निदान कुपोषणमुक्त करून मला समाधान मिळवायचं आहे। आणि दुसरी गोष्ट आहे की आम्हाला आजपर्यंत असं वाटत होतं की रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये कुपोषण नाही आहे, पण दुर्दैवाने ते आढळते आणि त्याला कारण आहे, मुख्य कारण आहे की क्लायमेट चेंजमुळे होणारे परिणाम। आणि ह्याच्यानंतर युनिसेफच्या रिपोर्टप्रमाणे आणि कॉन्फरन्स ऑफ नेशनच्या ह्याच्या COP जी आता पार्टीज, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ज्याला आपण COP म्हणतो, जी क्लायमेट चेंजवरती काम करते, त्याची गेल्या जी त्यांची कॉन्फरन्स झाली 29वी बेलेम येथे ब्राझीलमध्ये, तिथे त्यांनी कुपोषणासाठी लक्ष देणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केलं आणि त्याला परत युनिसेफने देखील अपेंड केलेलं आहे। त्यामुळे आपल्याला कुपोषण हे मोठं आव्हान आहे आणि ते आता आपल्याला करायचं आहे। आणि सुदैवाने आमच्या लोकांनी इतकं चांगलं काम केलं आहे की इथे एकही माता मृत्यू नाही आहे, एकही बालमृत्यू नाही आहे आणि इन्फंट डेथ मॉर्टॅलिटी पण नाही आहे। त्यामुळे तसं आवाक्यात आहे, म्हणून आम्ही या 416 मुलांना आणि 22 मुलांना आम्ही या कुपोषणाच्या छायेतून बाजूला काढू। आणि त्याच्यासाठी आमच्या DHO डॉक्टर सई धुरी आणि आमचे CS पाटील साहेब आणि त्यांचा सगळा सपोर्टिंग स्टाफ आणि त्याच्याचबरोबर आमचे सगळे महिला बालविकासचे अधिकारी, CDPO आणि त्यांचे सगळे सहकारी हे मदत करत आहेत आणि हा एक टास्क म्हणून आम्ही घेतलेला आहे। तुम्हाला एक पुढच्या वर्षभरामध्ये आम्ही हा टास्क पूर्ण करून द्यावा। इथे मेडिकल कॉलेज सुरू झालं आहे, माझी अशी इच्छा आहे की मेडिकल कॉलेज होणं आवश्यक आहे, पण सार्वजनिक आरोग्य खात्याचं हॉस्पिटल जे आहे ते देखील जिवंत राहिलं पाहिजे आणि तिथे देखील मोठ्या प्रमाणावरती काम व्हायला पाहिजे।
मेडिकल कॉलेज हे मेडिकल कॉलेजच्या जागी, पण आमचं जे हॉस्पिटल आहे, ओरसचं हॉस्पिटल आहे, ते आता मेडिकल कॉलेजला दिलं गेलं आहे. अशी महाराष्ट्रामध्ये अनेक हॉस्पिटल्स दिली गेली आहे, सिव्हिल हॉस्पिटल्स दिली गेली आहे. पण त्यामुळे आरोग्य खात्याचं महत्त्व कमी होता कामा नये. आरोग्य खातं हे तळागाळातल्या लोकांपर्यंत काम करते. मेडिकल कॉलेज हे मेडिकल एज्युकेशनचं काम करते. त्यामुळे ह्या दोन वेगवेगळ्या संस्था जरी असल्या तरी त्याचा उद्देश एकच आहे. तर मेडिकल कॉलेजबरोबर आमचा PHCचा किंवा आमच्या SDHचं महत्त्व कमी होता कामा नये, कारण जास्तीत जास्त कार्यक्रम आरोग्य खात्यातर्फे राबवले जातात. करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.